महापालिकेची हातवड झाली पाहिजे ही वस्तुस्थिती कोणी नाकारत नाही, आम्ही नाकारणार नाही. पण या शहराच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला फसवाफसवीचे प्रयोग झाले आणि त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे याची जाहीर कुठली आम्हाला मांडावी लागली. सत्ता असताना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं आणि सत्ता नसताना त्या प्रश्नाची उचल खायची ही भूमिका आपण सगळे नाटकांनी सांगितलेल्या मुद्द्याच्या पूर्ण विरोधामध्ये मी नाही. कारण ग्रामीण भागामध्ये अशा अनेक गाव आहेत की त्या गावांना सगळ्या सुविधा आपण देतो, फक्त त्या गावाच्या 10-15 पुढाऱ्यांच्यासाठी स्थानिक नेतृत्व बऱ्याच वेळेला त्यांना बळी पडतं आणि त्या हद्दवाढीच्या प्रकरणामध्ये आपल्याला माघार घ्यावी लागते. आणि म्हणून लाटकर साहेबांना माझी विनंती की या स्थगन प्रस्तावाला पक्षभेद विसरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा देईल. पण जे काही प्राधिकरणाचं ज्याला सुधारित हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हद्दवाढ रखडणार आहे ही वस्तुस्थिती मला स्वतःला आणि माझ्या पक्षाला मान्य नाही. याचं कारण ते केल्यानं हद्दवाढ रखडणार आहे ही वस्तुस्थिती नाही. हद्दवाढीच्या आंदोलनामध्ये सरकार कुणाचं जरी असलं तरी पक्षभेद विसरून आम्ही त्या आंदोलनामध्ये पुढे जायला तयार आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये आंदोलनामध्ये येऊ. पण असं झालंय म्हणून असं होणार आहे हा तर्कसंगत लावणं चुकीचं आहे. ते झाल्यानं फंड्स येणार आहेत. प्राधिकरणाला विशेष दर्जा प्राप्त नव्हता, विशेष दर्जा झाल्यानं आपल्याला त्या प्राधिकरणाला फंड्स येणार आहेत. नाही तर त्या प्राधिकरणाला या क्षणाला काही अर्थ नाही, 1 रुपयाचा निधी नाही. त्यातनं गोळा झालेल्या टॅक्सवर तिथला पगार मागला जातो. मीटिंगला गेल्या माहिती नाही प्राधिकरणाच्या पदसिद्ध